हॅलो नमस्कार, मी गणेश. आपलं या नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे. पॉपटॉक या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आजची एक नवीन कहाणी. कहाणी अशी आहे, एक व्यक्ती जातीभेद करतो. जाती त्या माणसाच्या मनात जातीची तेढ निर्माण होते. जातीचे विचार अजूनही त्या माणसाच्या मनात आहेत आणि त्या मनातून त्या विचारातून तो माणूस पाणी प्यायला आलेल्या एका व्यक्तीला जीवानं मारून टाकतो. घटना कशी आहे ही पूर्ण सविस्तरपणे तुम्ही बघा आणि जर शेवटपर्यंत ही घटना तुम्ही ऐका. जर हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण आता बघतोय की आपले हे चॅनल आपण नव्याने सुरू केले आणि या चॅनलच्या आमचा उद्देश आहे की कोणाला मन दुखवायचे नाही ना कोणाच्या मनावर वाईट परिणाम करायचे. फक्त आमचा हा व्हिडिओ आहे की जनजागृती. एक व्यक्ती जागृत झाला पाहिजे आणि त्याने कदाचित अशा ज्या गुन्हेगारीच्या स्वरूपाच्या घटना आहेत त्या केल्या नाही पाहिजे. हाच आमचा उद्देश आहे. तर चला, मी या जी घटना घडली त्या घटनेला कशी घडली, काय झाले सविस्तरपणे सांगतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जो व्हिडिओ स्टार्टिंगला बघताय आणि तुम्ही जो बघताय तर पहिले सबस्क्राईब करा. तुम्ही जर बघता म्हणजे तुम्हीच पहिले सबस्क्राईब करा. ही आठवणीने राहू द्या. एक चांगले विचाराची माणसं, मित्र मंडळ हे सबस्क्रिप्शन करत असतात. कारण त्यांना माहित असतं की सबस्क्रिप्शन केल्याच्या नंतर जो व्हिडिओ बनवतो तो त्याला एक चालना भेटते आणि ही चालना मला भेटावी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, जे की ज्या काही घटना घडतात त्या तुमच्यापर्यंत आणण्यासाठी. त्यामुळे सबस्क्राईब करा. तर चला कहाणीला सुरुवात करतो. ही घटना हरियाणातील महेंद्रगड येथील उपविभागीय सेहलंग या गावातील घडलेली. रविवारी ही घटना घडलेली. रविवारी रात्री 9च्या सुमारास एक व्यक्ती सेहलंग गावातील घटना. एक व्यक्ती त्याच्या घरातून प्लॉटमध्ये एक झोपायला जातो असे म्हणून घराच्या बाहेर पडला होता. घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर त्या घरचे जे परिवार आहे त्या परिवारांना वाटलं की आपला जो घरातील व्यक्ती आहे हा आता फ्लॅटमध्ये झोपायला गेला होता. परंतु हा व्यक्ती विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला पहिला. तसा विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला तर तेथील एक जितेंद्र नावाचा व्यक्ती, त्याने या व्यक्तीला जातीची बात करून, जातीची बोलणी करून त्याला सांगितले की तू पाणी पिण्यासाठी का आला? तुमच्या या जातींना, तुमच्या या लोकांना पाणी पिण्याची बंदी आहे, तरी पण तुम्ही आमच्या या विहिरीवर पाणी पिण्यासाठी का आला? असं म्हणून त्या व्यक्तीला खूप मारझोड केली आणि मारझोड करून त्याला विहिरीत ढकलून दिले. त्याच्यानंतर तो व्यक्ती जसा विहिरीत पडला बेशुद्ध झाला. तर ही घटना ज्यावेळेस सोमवारी त्याचाच भाऊ जितेंद्र 2 आहेत. जितेंद्र जेव्हा फ्लॅटमध्ये बघतो तर त्याचा भाऊ तिथे नव्हता. तिथे नसल्यामुळं हा घरी येतो परंतु त्याची नजर एका त्या विहिरीवर जाते आणि विहिरीवर गेल्याच्या नंतर त्याचा भाऊ तिथे त्या विहिरीमध्ये बेशुद्ध पडलेला असतो. ही सोमवारची घटना होती, जो बेशुद्ध अवस्थेत सापडत होती. तर मग नंतर काय होतं, जसं मग जितेंद्र हा आपल्या घरी जातो, परिवाराला सांगतो. परिवार आणि जितेंद्र ते घटनास्थळी पोहोचतात. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याचा जो भाऊ विहिरीत पडला होता, जो भाऊचे नाव आहे किरोरी, हा विहिरीत पडला होता, त्याला बेशुद्ध झाला होता. त्याला विहिरी काढतात आणि त्याच्या चेहऱ्यावर पाणी वगैरे मारून त्याला शुद्धीवर आणले जाते. शुद्धीवर आणल्याच्या नंतर शुद्धीवर जसा तो येतो तसा तो माहिती सांगतो की मला जितेंद्र उर्फ त्याचं नाव आहे तुना, दुसरा जितेंद्र, हा जितेंद्र नाही दुसरा जितेंद्र. तर त्या जितेंद्रने याला मारहाण केली का की हा फक्त विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला होता आणि याने सांगितले, त्या जितेंद्र उपतीनाने सांगितले की हा कमी जातीचा आहे आणि या जातीवाल्याला या विहिरीवर पाणी पिण्यास बंदी आहे. जसे हा पाणी पिण्यासाठी आला म्हणून पाणी पिण्यासाठी गेलो, यांनी माझ्या डोक्यामध्ये लोखंडी जे गज असतात, रॉड असतात, त्या रॉडने माझ्या डोक्यात वार केले, मला मारलं आणि विहिरीत टाकून दिलं. त्याच्यानंतर माझी दयनीय अवस्था झाली, मी बेशुद्ध झालो, मला कळालेच नाही. अशी संपूर्ण माहिती याने किरोरीने
त्याच्या घरच्या लोकांना सांगितली. तर त्यानंतर घरच्या लोकांनी ही सर्व शहानिशा करून पोलीस स्टेशन, कनिना पोलीस स्टेशन म्हणजे हे याच हद्दीतली घटना आहे. तर कनिना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या जितेंद्र तुनाच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी ही तक्रार घेतलेली नाही. अजून पोलीस त्याचा तपास करीत आहे ही घटना कशी झाली, काय झाली. त्यानंतर जसे की पोलिसांनी यांची तक्रारीची दखल तर घेतली, पूर्णपणे दखल घेतली, परंतु अजून तक्रार दाखल केलेली नाही. घटना ही फक्त जातीयतेची आणि जातीयतेतूनच निर्माण झालेली आहे, कारण या जातीच्या लोकांना पाणी पिण्यास बंदी आहे हाच विचार करून या जितेंद्र तुनाने जो किरोरी याला मयत केलेलं आहे. आणि किरोरी याला जसं त्याचा भाऊ जितेंद्र आणि त्याचे परिवार हे हॉस्पिटलला घेऊन जातात, परंतु मध्येच त्याचा मृत्यू होतो. ही घटना अशा प्रकारे झालेली आहे. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सांगायचं तात्पर्य हेच, ही घटना झाली अशी ॲनालिसिस करून सांगायची पुढची कहाणी. अजूनही जातीयतेचा लोकांच्या मनात माज आहे. जातीयता ही का जात नाहीये आणि जे अनपढ लोक आहेत, जे कमी विचाराचे लोक आहेत, त्या लोकांच्या विचारात अजून का बदल होत नाही, हा एक मोठा प्रश्न निर्माण राहतो. जे शिकलेले सवरलेले लोक आहेत, जे की पुस्तके वाचून विचार घेतलेले आहेत, जे की खरोखर ज्यांनी अभ्यास केलेला आहे, खरंच अभ्यास करता करता त्यांच्या अंगातून खरोखर घाम गळलेला आहे, अशाच लोकांना जातीयतेची कधी तेढ निर्माण करत नाही ते, आणि त्यांना जात कधी वाटतही नाही, कारण त्या लोकांचे विचार एक सामान्य झालेले असतात. परंतु जे अनपढ असतात, तसं म्हणायला गेलं तर काही लोक शिकलेले सुद्धा, जे की त्यांनी पुस्तकात वाचलेलं असतं आणि त्या पुस्तकाचे वाचलेल्याप्रमाणेच ते विचार डोक्यात आणतात, शिकलेले लोक सुद्धा याच वृत्तीचे आहेत. परंतु जे खरोखर वैचारिक आहेत आणि खरोखर अभ्यासुक आहेत, ते लोक असा कधीच गैरविचार करत नाही. ते कधीच जातीयतेची तेढ निर्माण होईल किंवा जातीयता बाळगतील असं कधी होत नाही. तर ही घटना फक्त जातीयतेची झाल्यामुळं अशा गोष्टी घडतात. तर सांगायचं तात्पर्य, जात ही गोष्ट संपलेली आहे. मानवी जीवनामध्ये जात ही शब्द नाहीच, ही फक्त एक कोणत्या तरी कामापुरतीच ठरलेली आहे, पण अजूनही असा लोकांच्या मनात विचार येत नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा जे कमी जातीचे म्हणून उल्लेखतात त्यांच्यावर तर कठोर सजा होते, त्यांच्यावर कठोर कारवाई होते आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल पण होतात. एवढं सगळं अशा प्रकारचे न्यूज ऐकून, घटना ऐकून, बातम्या ऐकून तरी लोक अजून जातीयतेची ते म्हणजे जातीयतेचं त्यांच्या डोक्यातच भरलेली आहे. असं का? तुम्ही बघत असाल, जो समान जातीचा असेल तो त्या जातीवाल्याच्या माणसाकडे कधी काम करणार नाही, असं कधी कधी दिसतं. पण जे हलके जातीचे लोक, ते तर तुम्ही बघता, ते मोलमजुरी करणारे लोक, ते असे काम करतात. मग मला हेच म्हणायचं याच्यातून की त्या हलकी जातीच्या लोकांना त्यांच्याकडून तुम्हाला काम करून घ्यायला आवडते, परंतु त्यांनी कोणत्या एखाद्या वस्तूला शिवले, हात लावला तर ते तुम्हाला का चालत नाही, ही एक मोठी गोष्ट आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही नवीन असाल तर नवीन घटना ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. जी नवीन घटना असेल ती जर ऐकून एक जागृती तर होईलच, परंतु एक नवीन घटना अजून अपलोड करत आहे ती ऐकण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांनाच नवीन घटना ऐकायला भेटणार आहे. चला भेटूया नवीन एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. जय हिंद.